शिलेदारांच्या भेटीला मी या ठिकाणी आलेलो आहे. कालच रणजित दादा, मी आणि फडणवीस साहेबांची भेट झाली, चर्चा झाली. तसं आमचं भेटणं नेहमीच असतं. रणजित दादाचं मत ते नेहमीच असतं, म्हणजे असा दिवस जात नाही की आम्ही मुंबईत असताना भेटत नाही म्हणून. पण काल त्यांच्या नाराजी, त्यांच्या मनात राग, संताप हा बघून मी फडणवीस साहेबांना कॅबिनेट होती, बाहेर आल्याबरोबर आम्ही बाजूला गेलो. म्हटले 10-15 मिनिट आम्हाला द्यावे लागतील आणि मी देवेंद्रजीशी या बाबतीमध्ये बोललो, उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोललो. विशेषतः म्हणजे ही उमेदवारी जी दिली गेलेली आहे त्याबद्दल दादांनीसुद्धा वरून त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून दादांना भेटावं लागेल, त्यांचं म्हणणं काय आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्यांना असं न ऐकता हा जो निर्णय पण आलेला आहे ठीक आहे, पण तो आपल्याला महागात पडेल हे मी त्यांना त्या ठिकाणी म्हटलं. म्हणून मग साहेब आम्ही ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर साहेबांनी मला सांगितलं की उद्याच जाऊन विजयसिंग दादाची भेट घ्या. रणजित दादाची भेट ठिकाणी आहेत, सर्वच परिवार कुटुंबियाची ना आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी, आपले मत काय आहे हेही कळावं. म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी सकाळची मुंबईत निघालो, पुण्याला एक मिटिंग केली आणि त्या ठिकाणी आलेलो आहे. पण सविस्तर चर्चा आपण बघतात, 1.5 तास दादांशी सर्व कुटुंबियाची माझी चर्चा झालेली आहे. राग आपल्याला काय वाटतं काय नाही मी विचारत नाही, पण परवा मी मुंबईला आहे. आता गेल्या की गाडीत बसल्यावर मी देवेंद्रजींची फोनवर बोलणार आहे, बावनकुळे साहेबांची फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावर सगळी गोष्ट घालणार आहे. तुमच्या मनातला राग, तुम्ही किती रागामध्ये आहात हे सगळं मी त्यांना सांगणार आहे. आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि म्हणून ही सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पर्सनल स्टेशनवर बोलतील, काय असेल निर्णय तो त्यांनी आता निश्चित कळवतील. मी फक्त दादांना जाणून घ्यायसाठी, त्यांचं मत जाणून घ्यायसाठी त्यांची भेट देण्याची मुद्दामून असं व्हायला नको किंवा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही. पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाडून देण्याची, कारण दादा त्यांचं राजकीय वजन, त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे. प्रवेशाच्या वेळेला सुद्धा मीच पुढाकार घेतलेला होता, मी त्यावेळेला स्वतःच होतो, माझ्या पुढाकारानेच त्यावेळेला दादा वगैरेंचाही प्रवेश घेतला गेलेला होता. आणि म्हणून कुठेही दादांना डावललं जाईल, दादांचा अवमान होईल किंवा दादांना कमी दाखवलं जाईल. काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात, पक्षामध्ये संघटनेमध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या कानावर आल्यात. त्यांनी मला सगळं सांगितलं, मी तसं काही ठिकाणी लिहूनही घेतलेलं आहे. आणि अशी कल्पना मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत. पण निश्चित त्याच्यावर आपण मान्य तोडगा त्यांनी काढूच. पण दादाचं जे म्हणणं आहे ते मी सर्व आता देवेंद्रच्या कानावर जाऊन टाकणार आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल, पण आज मी समजा अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला वेळ आहे की फार तर लगेच उद्यापर्यंत फॉर्म भरता आपल्याला खूप उशीर आहे. म्हणून मी सगळ्या गोष्टी आपणही थोडं संयम ठेवावं लागेल, ठेवावं लागेल. आपण आपलं राग जाणून घेतलेला आहे, कॅमेऱ्यामध्ये तो काही झालेला आहे, तो टीव्हीवर दाखवला जाईल किंवा किती राग तुमच्या मनामध्ये आहे. गेल्या वर्षी जळगाव बदलले, जळगाव बदलले साहेब, गेल्या वर्षी जळगाव महाजन साहेब, गेल्या वर्षी जळगाव बदललं, ह्या वर्षी बोलू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.